सांडलं. हा, वाट्या वाट्या हेच कसे काय येत आहेत यार मध्ये. इफ यू थिंक स्किन केअर इज एक्सपेन्सिव्ह देन वॉच दिस. आजचा व्हिडिओ स्किन केअरवर आधारित आहे आणि त्यासाठी मी एवढी मेहनत घेतली आहे. एवढी मेहनत म्हणजे तुम्हाला सांगते, मी खूप ट्राय केलं की सेम टाईपच्या वाट्या वाट्या शोधेन, पण नाही मिळालं. शेवटी तुम्ही बघाल ह्याच्यात प्रत्येक वाटी वेगळी आहे. सो आज आपण एक मास्क बनवणार आहोत, फेस मास्क, जो डीटॅनसाठी पण यूज करू शकतो किंवा आपण थोडंसं कामिंग इफेक्ट देण्यासाठी पण आपण ते वापरू शकतो. हे मी कच्चं दूध घेतलेलं आहे, हे पण दूधच आहे. त्यानंतर इथे दही आहे, थोडंसं मध आहे. असं फिरवायला लागेल का? हां, बेसन आहे आणि त्याच्यात मी थोडीशी हळद पण घालून घेतलेली आहे. तांदूळाचं पीठ आहे, दूध आणि याच्यात हा कापूस आहे. तर असा फेस ह्याच्याने सांडलं क्लीन करून घेणार आहे सगळ्यात आधी. तर कच्चं दूध इज लाईक गुड क्लेन्झर. फेस वॉश करायच्या आधी पण कच्च्या दुधाने पण क्लेन्स करू शकता आणि त्याच्यानंतर पण फेस वॉश करू शकता. सो मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद घातली, चिमूटभर. अर्धा किंवा 1 चमचा एवढं मी तांदूळाचं पीठ घालणार आहे. 1 चमचा दही घालूया. हनी ही आमच्या शेतातली आहे. मध, कच्चं दूध. सो कन्सिस्टन्सी काय चालेल तुमच्या अकॉर्डिंगली तुम्ही ॲडजस्ट करायची. ही बघा अशी. सो आता आपण अप्लाय करूया. मी खूप जास्त हळद नाही घालत, कारण मग ना थोडंसं हळदीचं स्टेन कधी कधी फेसवर राहतं. काहीतरी चुकीचं काम करायलाच पाहिजे. माकडासारखं तोंड करून झालेलं आहे. नाव यू कॅन सी मास्क कम्प्लिटली ड्राय झाला. एक ओल्या नॅपकिनने ते पुसून घेऊया. लगेच इन्स्टंट ग्लो आला ना. डिफरन्स दिसतोय तुम्हाला? लगेचच फेसवर ग्लो आला ना. माझा तर हा मास्क फेवरेटच आहे पहिल्यापासून. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया. बाय.